सादर करण्यासाठी उभी आहे. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे हळद समारंभ. आपल्या महाराष्ट्रात लग्न समारंभ समय हळद फोडली जाते. त्यासाठी गावातील चाळीतील विविध बायकांना आमंत्रित केले जाते. तसंच आमच्या चाळीतही हळद समारंभ होता. त्यासाठी चाळीतील सर्व बायकांना आमंत्रित केले गेले. त्यामध्ये विविध जाती धर्माच्या बायका होत्या. सर्व बायका जमल्या आणि हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेली 70 वर्षाची आजीबाई म्हणते, ए पोरींनो, अशी हळद फोडायची नाही. पहिले आपापल्या नवऱ्यांची नावं घ्या, मगच हळद फोडा. मग लगेच बायकांमध्ये कुजबुज सुरू होते. कोण नाव घेणार बरं, कोण नाव घेणार? मग त्यावर काळूबाई मंदिराजवळची मैनाबाईनी म्हणते, ओ काकू, तुम्ही सुरू करा की तुमच्यापासून नाव घ्यायला. मग आजीबाई म्हणते, या बाया, मी काढलं माया बाई. बर बाई, घेते मी नाव. ऐका हो पोरींनो, गाई गाई जात होते मी बाया गावात. गाई गाई जात होते मी बाया गावात. जाता जाता मधी होता चौक. जाता जाता मधी होता चौक. चौकात होता गणपती. चौकात होता गणपती. रामराव गेले वरती, मी राहिले खालती. याच कार्यक्रमात माध्यमिक आरोग्य केंद्रातील नर्सबाई येऊन बसलेली असते. सर्व भगिनी तिलाही नाव घेण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा ती म्हणते, बरं बाई, घेते हो नाव, मी लाजत नाही बाकी बायकांसारखं. ऐका हो, केंद्रात केंद्र, दूरदर्शन केंद्र. केंद्रात केंद्र, दूरदर्शन केंद्र. माझ्या नशिबी पडलंय हे काळं बेंद्र, हे काळं बेंद्र, हे काळं बेंद्र. याच कार्यक्रमात आमची मुस्लिम भगिनी म्हणजे सलमाबाई ही देखील उपस्थित असते. सर्वजणी तिलाही नाव घेण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा ती म्हणते, या बाया, हमारे में क्या नाम लेते क्या? हमारे में नहीं लेते नाम वो. मुझे नहीं आता भाई. क्या भाई पावने चौके न धोके, तेरे बेल न मेरे को मारा. ऐसे तो हमारी हिंदी है. बर भाई, लेती में नाम. ए कांताबाई, बड़बड़ क्यों करती रे? सदा कदा बड़बड़ करती रहती. नाम सुन. बम्बई में गिरी बारिश, मनमाड़ में आया लोंडा. बम्बई में गिरी बारिश, मनमाड़ में आया लोंडा. हुसैन मियाँ खोलता है मेरे पीछे कोंडा, मेरे पीछे कोंडा. सलमाबाई नंतर आमच्या दुकानदारींबाई, मारवाडींबाई देखील उपस्थित होत्या. मग सर्वजणी म्हणतात, तुम्ही हे नाव घ्या. तेव्हा त्या म्हणतात, नाही 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 नाही, मला नाही येतं नाव घेता. मग त्यावर कांताबाई लगेच म्हणते, नाही 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 नाही, नाव तर घ्यावंच लागल, त्याशिवाय हळदच फोडणार नाही. पहिले नाव घ्या. मग मारवाडींबाई नाव घेता. उन्ने उन्ने माल पोहा घेवर किन्ने जाय. उन्ने उन्ने माल पोहा घेवर किन्ने जाय. शंभरलाल गाव गए मने नींद ना आय, मने नींद ना आय. यानंतर आमच्याच गावातल्या शाळेतल्या मास्तरीणबाई देखील तिथे उपस्थित असतात. सर्वजणी त्यांनाही नाव घेण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा त्याही नाव घेता. ऐका हो, सकाळी सकाळी अंगणात बेसीत होते कळ्या. सकाळी सकाळी अंगणात बेसीत होते कळ्या. आमच्या प्रशांतरावांची दात म्हणजे जणू तुटक्या टपरीच्या फळ्या, जणू तुटक्या टपरीच्या फळ्या. त्यानंतर कार्यक्रमात 80 वर्षाची हौसाई, हिलाही नाव घेण्यासाठी आग्रह होतो. आजीचं वय 80 वर्षाचं. काळजीपूर्वक नाव ऐका. वाकडी तिकडी काठी, तिला फुटला पाला. वाकडी तिकडी काठी, तिला फुटला पाला. सखा पाटील मेला, म्हणून तुका पाटील केला. अशा प्रकारे उखाणे घेत घेत आमच्या शाळेतील हळद समारंभ